आज आपल्या रोहितचा रिझल्ट आहे आणि खूप चांगले मार्क्स आलेत त्याला आणि त्याला ना पिझ्झा खायचा आहे. सो मी ना त्याला पिझ्झा मागवलाय, पण कोणालाच माहित नाही, कोमलला पण माहित नाही आणि त्याला सुद्धा माहित नाही. ऍक्टिंग तर अशी करतो ना जशी का किती वाजता येता आला आणि किती नाही. हा कोमल, ऍक्टिंग तर अशी करतो ना. माझं म्हणणं असं आहे ना की रोहितने ना परत माझ्याकडे पिझ्झाच मागितला ना पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याला जेवढं खायचं ना एवढं एकदम पोट भरून खाऊ दे, म्हणजे अनलिमिटेड. भाईचा मनच पूर्ण भरून. आता तुम्ही पिझ्झा विझ्झा तर खाल्लात, तर जरा लोकांना ह्याचा रिझल्ट दाखवा. ओके. मजबूत ह्यानी पण मजबूत, तरी किती उरले बघा. स्पेशली रोहित साठी चाललंय म्हणून. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुम्हाला काल सांगितलेलं की आज आपल्या रोहितचा रिझल्ट आहे आणि खूप चांगले मार्क्स आलेत त्यांनी. त्याला ना पिझ्झा खायचा आहे. सो मी ना त्याला पिझ्झा मागवलाय, पण कोणालाच माहित नाही, कोमलला पण माहित नाही आणि त्याला सुद्धा माहित नाही. खूप मोठा पिझ्झा मागवलाय आणि मी ते आता कॅप्चर करेलच पिझ्झा येताना वगैरे, त्याचे रिॲक्शन बघूयाच. आपण ना हा ब्लॉग आधी स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. आधी त्याला पिझ्झा खाऊ दे. पिझ्झा खाल्ल्यानंतर मी तुम्हाला त्याचे मार्क्स किती आलेत ते सांगतो आणि कुठल्या सब्जेक्टला किती मार्क्स आलेत ते सांगतो आणि आपण थोडीशी त्याची परीक्षा घेऊया. सध्या मी हा ब्लॉग चालू करण्याचं कारण असं आहे की 5 मिनिटावरती पिझ्झा आहे आणि मला त्याचे रिॲक्शन कॅप्चर करायचे आहेत. सो पिझ्झा वगैरे खाऊया, पिझ्झा येऊ द्या, देन कंटिन्यू बघा, पूर्ण ब्लॉग बघा आणि खूप भारी होईल हा ब्लॉग. सो एंड पर्यंत बघा, कुठेच स्किप करू नका. सिरियसली मला वाटलं चुकीचा काय ऍड्रेस आहे. मला वाटलं चुकीचा ऍड्रेस आलाय. सिरियसली बॉब, झाड करायचं मला पिझ्झा. तुला वाटलं तुझ्यासाठी बिचारी. का माहितीये का, तेवढा 80% पडलेत ना. ओ त्याला तुझ्या हातात मावेल का बघ जरा रोहित. रोहित, तुझ्या हातात मावेल का बघ, तिथं घेऊन. अरे गाइस, एवढं मोठं पिझ्झा एकटा कसं खाऊ. तुला एकटा नाही, एवढं नको हे करू. तू आम्हाला पार्टी देतोयस. सिरियसली मॅन, किती मोठा आहे. चांगले मार्क्स भेटलेत म्हणून आम्ही पिझ्झा मागवलाय. नीट पकड. पण 80%. 80%. हा सिरियसली ब्रो, 80% भेटलेले आहे. कसे पडले, काय पडले, त्याला मोठा कोण खाणार आहे. त्याला पिझ्झा असं खाऊ द्या, देन त्याच्यानंतर आपण बघूया की त्याला 80% का. मी विचार करते ते हसते त्याच्यावरती की बाई चुकीच्या ऍड्रेस राहिला. तुला समजलं ना मी कपडे काय चेंज केले. ते मी बोलणार होते, आमचाच ऍड्रेस आहे. आमचा रोहित चांगल्या पर्सेंटनी पास झालाय म्हणून त्याला जरा अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. मी नंतर एक्सप्लेन करतो. पहिला मला वाटतं पिझ्झा ओपन करा. आणि हा पिझ्झा मागवण्याचं कारण असं आहे, अच्छा, की मला समजत नव्हतं की नेमका ह्याला कोणता फ्लेवर खायचा. सगळं एकत्र असं. येस, फर्स्ट टाइम मी खाते एवढा मोठा पिझ्झा. कसा वाटला. काय बोलते, एवढा मोठा पिझ्झा मी पण फर्स्ट टाइम. तुझा पोरगा आज पास झालाय ना. ते पण 80% पास झालाय. 80% समजतात तुला. मी ऍक्च्युअली हा फ्लेवर का मागवला म्हणजे मला माहित नाही तुझा पोरगा काय खाईल. सगळं मिक्स मिक्स जे पाहिजे ते खाऊ दे. आज त्याचा दिवस आहे, बरोबर ना. पाहिजे ते खाऊ दे, त्याचा दिवस आहे. पण तू काय चालू करते. पहिला हकदार हाय. अरे ब्रो 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 तेरे लिए नहीं है. मला खाऊ दे ना यार. मला थम्सअप सोबत जाम आवडतं हे खायला. यार बाप, मला जाड करतोयस तू. कोमल, अरे थांब यार ब्रो. एक तर पाठवलंय आणि ते एक तर तोंडाला पाणी सुटल्यावर बोल सगळं करून. शपथ आहे, शपथ. आता कोणता चौथा बॉबी आला.
मग पिऊन टाक ना. अरे माझं म्हणणं काय माहितीये का, माझं म्हणणं असं आहे ना की रोहितने ना परत माझ्याकडे पिझ्झाच मागितला ना पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याला जेवढं खायचं ना एवढं एकदम पोट भरून खाऊ दे, म्हणजे अनलिमिटेड. भाईचा मनच पूर्ण भरून जाऊ दे. कारण वर्षभर भावानी मेहनत करून 80% आणलं. बरोबर ना. पिझ्झा होता है. हा, मग त्याला आता पोटभर खाऊ दे ना. मम्मी तू कन्फ्युज आहे का कुठून चालू करू? कुठला खाऊ विचार चाललाय? खाऊ का हा खाऊ कुठला? ओ माय गॉड, वाव. तो भारी होता ना. सगळ्यांच्या तोंडाला पाणी फुटलं असेल ना खायचं ना. तर मग आपले ब्लॉग बघून ना कदाचित ना आपण जे काही खात असेल ना ते पटकन लोक मागवत पण असतील. माझी बहीण मागवते, आम्ही काय खात असेल ना मॅगी पण खाते. आणि मला पण कोणाचं काय खाताना बघितलं मला पण इच्छा होते, मी पण खाते. सो ठीक आहे, बिना डिस्टर्ब करता माझ्या भावाला, म्हणजे ब्लॉगने कसं थोडंफार भावाला इरिटेट होऊ शकतं ना. सो ब्लॉग आपण आता कंटिन्यू करूया. आधी पोट पूजा करू द्या भावाला, मम्मीला, बायकोला. देन मी सुद्धा खाऊन घेतो. म्हणून खाल्ल्यावरती भेटूया की काय विषय आणि काय रिझल्ट लागलाय भावाचा, की एवढे सर्वजण खुश झालेत. भेटूया पिझ्झा खाल्ल्यानंतर. मी काय बोलतो कमल, खातो इकडे मी आहे, मम्मी आहे, पण भावा डोला तुझ्यावर आहे. काय आहे रोहित, परत बोल एकदा. आता हा चौथींदा बोलेल, परत बोल. कधीपासून मला एक खाता खाता पण 2 वेळा बोलला. बोल बोल, परत बोल. मेरे वजह से भी वहीनी को खाने मिल रहा है. बघ, सिर्फ वहीनी को मेरे वजह से खाने मिल रहा है. अच्छा ठीक है. कधी अशी वस्तू खात नाही, मग ते आज जरा तिला असं वेगळं रोहितचं रिजेक्ट लागलं म्हणून तिने औषधी खाल्लं. मिनिंग समजलं असं तरी समजून घ्या, कारण बाजू घेते. समजतंय? काय झालं तरी लेकाची बाजू घ्यायला माझी आई आहे. पण भाव वाईट आहे रे. काय असं तुला बोललं ना चारदा बोलला, मेरे वजह से कोमल को भी खाने. वहिनी माझ्यामुळे तुला खायला. काय झालं रोहित, हे बघा, मी मजबूत खाल्लंय, कोमलनी पण मजबूत खाल्लंय, मम्मीनी पण मजबूत, ह्यानी पण मजबूत, तरी किती उरले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 स्लाइस बाकी अजून. हवा निकल गई. रोहित किती स्लाइस खाल्लेस? हा, मम्मी बोलते की रोहितला ना आता हे फ्रीज मध्ये ठेवू आणि रात्री गरम करून परत हेच देऊ, त्याला जेवायला नको. कितना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं. रोहितच बोलला, आता ठेवून दे फ्रीज मध्ये, मी संध्याकाळी रात्रीला जेवण खाईन. हे याचं जेवण देखा, इतना अच्छा हो के भी साले को कचरा ही खाना है. 1 hour later. मी काय म्हणतो कोमल, आता तुम्ही पिझ्झा तर खाल्लात, तर जरा लोकांना ह्याचा रिझल्ट दाखवा. ओके, पण याचा टेस्ट सुद्धा होणार आहे इथे, फक्त रिझल्ट नाही. कारण की ज्या गोष्टीमध्ये जो चांगल्या प्रकारे पास झालाय त्याची आम्हाला अपेक्षा नव्हती, ज्या विषयामध्ये झालाय, कारण की त्याचा खूप वीक होता विषय. सो हा त्याचा रिझल्ट आहे. मला थोडा डाऊट आहे रोहितवर, थोडा हलका डाऊट. इंग्लिश मध्ये 100 पैकी 85, हिंदी मध्ये 100 पैकी 71, मराठी मध्ये 100 पैकी 84. देवा, काय नाही तुला पण झाला का? नाही मला शब्दांचा मॅथो मॅक्स. ओके, मॅक्स मध्ये 100 पैकी 80, ईव्हीएस मध्ये 100 पैकी 77, ईव्हीएस सेकंड मध्ये 100 पैकी 78, आणि ए भावा टोटल 600 मधनं 475, आणि पर्सेंटेज आहेत 79.16, म्हणजे 80%. क्या बात आहे. हे पण बघू शकतात. मला अपेक्षा कशामध्ये नाही माहितीये का, हिंदी आणि मराठीमध्ये जराही अपेक्षा नव्हती की रोहित म्हणजे चांगल्या प्रकारे येईल. हिंदी आणि मराठीमध्ये 84 आहेत त्याला, आणि हिंदीमध्ये 71. इंग्लिश ठीक आहे त्याचं, मॅथमॅटिक्स पण चांगलं आहे, जसं मी त्याचा अभ्यास घेतला म्हणून मला माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये डाऊट येतो, काय केलं असं नाही. मॅडम मला रिव्हिजन दिलेलं आठवण काढणं, तेच म्हणजे की रिव्हिजन असतं ते आठवण केलं, मी नीट आठवण केलं, म्हणजे की लिंक पण आठवण केली. दाखव बरं काय आठवण केलेलं, लिहून दाखव.
अच्छा मला हे सांग काय हिंदी वाच येते काय दाखव दाखव ना फोन दाखव ना वाचून दाखव वाचताना लिहिता येते रिव्हिजन दिलेलं ना हेच पेपरामध्ये उलटा सुलटा येतं ना तेच क्वेश्चन आन्सर वाचून आठवण करतो ना आपण नाही मग मी असंच केलेलं असं 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 केलेलं आणि तेच अय्या. बरोबर आन्सर असं असं केलं मग लिहून टाकलं मी काय बोलतो ह्याच्या स्कूलला पद्मश्री दिला पाहिजे खरं सांग कोणाचं बघून दिलं असतं नाही, लिहून नाही अरे असं कसं वाचता येत नाही लिहिता येतं आठवण करायला लागतं ना अभ्यास करायला आठवण आपण ठीक आहे लिहिता येतं ना असं बघून उतरवू शकतो पण तिकडे बघून नाही उतरवायचं काय रोहित काय विषय आहे रे पिझ्झा दे माझा मला परत एक शब्द तरी वाच मला बरं वाटेल जीवाला वाटत चांगलं वाटेल माझा पिझ्झा दे परत पिझ्झा दे थोडाफार वाचता येते एकच वाच नाही स्टार्टिंगचा वाच हम आशा हम आशा भोसले हे हम आशा भोसले हे हम आशा भोसले हे मला यायचं फिफ्थ मध्ये सगळं वाचता यायचं सगळं सांगते मला फोर्थ मध्ये पण यायचं थर्ड मध्ये पण यायचं सगळं वाचता यायचं लिहिता पण यायचं इंग्लिश वर्ड असो हिंदी वर्ड मराठी काहीही असो ऍक्टिंग तर अशी करतो ना जशी का किती वाजता येता आला आणि किती नाही हा कोमल हा ऍक्टिंग तर अशी करतो ना जॉईन याच्यावर टाकलं होतं ना बोर्डिंग मध्ये तर एक्झाम घेत होते आधी ह्याचं रिॲक्शन आमच्या समोरच हा होता ह्याचं रिॲक्शन आम्ही इथे समोर बसलो तर तिथं होता आम्ही जायचं नाही तिथं असं आपण बघितला की ना हा बघितलं म्हणजे बाई एवढं येतं त्याला एवढं येतं की बिचारा म्हणजे आठवण करून लिहितोय म्हणजे त्याला सुरत नको बोललो ही पॉज आय लव यू ऍट टाइम ऑफ टाइम ऑफ मी तसंच बोलतो रात्री मी तुला आता डिनरला घेऊन जाणार होतो नाही जायचं आता त्याला वाचताच नाही आलं हिंदी अरे तू वरती जात आला कधी आला अय्या बाबाला वरती जाते कधी आली का मला मी रात कधी आला वरती हा 2013 अरे 2013चा जन्म आहे 23 मध्ये आला 2023 अच्छा मी कधीच नाही बघितलं मी आज पण दुसरा पण येतोय रोहित दुसरा पण येतोय अय्या बाबाला वरती जाता येत पण इथं डायरेक्शन कसं चेंज झालं मम्मी बोल ग त्याच्यावरचं त्याच्यावरच मम्मी बोललं मग तू आली फ्रंटला येऊन बसली म्हणजे तू काहीतरी लेकाची बाजू घेशील कोमल काय करते आज आम्ही बनवतोय ग्रीन चिकन आपल्या रोहितची फरमाईश आहे की ग्रीन चिकन खायचं आणि पिझ्झा सुद्धा खायचा उरलेला पिझ्झा तर ग्रीन चिकन बनवण्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ही एवढा आता हे अर्धा किलो चिकन आहे एवढं काय रे कोथमीर आणि एवढं लसूण घेते हा एवढा नाही हा साईडला ठेवते कढीपत्ता आहे तो जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला हवा आहे कारण की कढीपत्त्याने खूप छान ग्रीन चिकनला स्वाद येतो याच्यामध्ये मी 1 लेमन टाकलंय आणि दही टाकलेत 5-6 चम्मच दही टाकलेत आणि बस चिकन रॉ चिकन म्हणजे धुवून ठेवलंय फक्त आणि आता त्याच्यात पूर्ण मसाला बनवते मी तुम्हाला दाखवते की काय काय टाकणार आहे आणि कसं बनवलं एकदम शॉर्टकट मध्ये रेसिपी सांगते आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत मिरच्या घेतल्यात आमच्या चवीनुसार कारण की आम्ही तिखट जेवढं खाल्लं तसं घेतलंय कोथमीर आणि पुदिना आपल्याला तेवढं थोडंसं क्वांटिटीमध्ये जास्त काजू घेतलेत आणि हे मिक्सर मधून काढणार आहे मी आणि त्याच्यानंतर पुढचं टाक वहिनी फटाफट मला भूक लागली आहे काय बनवते गायची ते वहिनी तरी अर्धा तास तरी जायला सांग ते वहिनी म्हणते ग्रीन चिकन मला फेवरेट मी बोललेलो वहिनीला स्पेशली रोजसाठी चाललंय का म्हणून आणि आपण ह्याच्यामध्ये आता याची मिक्सर मधून काढलंय जे मी तुम्हाला दाखवलं मसाला आणि ते आता आपण डायरेक्टली याच्यात टाकणार आहोत कच्चा मसाला
काय काय मसाला सांगितलं दाखवलं मी, तुम्ही नोट करा आणि नक्की बनवा, तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला अशा पद्धती म्हणजे काही वेगळं खायचं असेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. जाम भारी बनवते कोमल ग्रीन चिकन, आम्हाला जाम आवडतं. आणि काहीतरी चिकन मध्ये युनिक व्हेरायटी, नवीन व्हेरायटी भेटते खायला ह्याच्या हाताने, नाहीतर तेच खाऊन कंटाळा येतो. खूप दिवसानंतर बनवतोय. याला चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून तुम्ही फ्रीज मध्ये ओव्हरनाईटही ठेवू शकता. जर तुम्हाला अजून चांगलं मॅरिनेट करायचं असेल चिकन आणि एकदम ज्युसी बनवायचं असेल. सांगते ना तू? हो, फर्स्ट टाइम आहे हे. पब्लिकची कमेंट सुद्धा आलेली, खूप सारे कमेंट, ग्रीन चिकन कोमल ग्रीन चिकन रेसिपी. म्हणून मम्मी बोलली की चल बनव, दाखव रे. मी नव्हती दाखवणार आता सुद्धा, कारण की पूर्ण हे दाखवायला लागतंय. आपण कसं झटपट बनवून टाकतो तसं नाही, त्याच्यामुळे. पण तुम्ही आता दाखवलीच तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. सामग्री पण नाही लागत त्याच्यामध्ये. एवढा कांदा कापलाय तर आपल्याला स्टार्टिंगला जेव्हा आपण हे तुम्ही ना भाजून ग्रेव्ही मध्ये सुद्धा टाकू शकता, पण मी असंच करते. मी याला फ्राय करणार जेव्हा मला दाखवणार असते कशी बनवणार. तुपामध्ये हे चांगलं होतं, तसं तर यूज टू मी तेलच करते जास्त यूज, पण थोडीशी क्वांटिटी म्हणून मी तूप यूज करते. मस्त फ्लेवर छान येतो, टेस्ट छान वाढते. आणि थोडंसं ऑइल सुद्धा मिक्स करते. हे ऑइल फ्राय केलेलं ऑइल आहे करते मी. कांद्याला चांगलं फ्राय करायचं, म्हणजे थोडंसं ब्राऊन मध्ये झालं पाहिजे, थोडंसं रेडिश झालं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण फ्राय करूया. हे आपला कांदा जो आहे तो अशा प्रकारे भाजला पाहिजे, म्हणजे तळला पाहिजे थोडासा रेडिश. आणि आपण हा असा कांदा रेडिश करून डिरेक्टली मिक्सरला जे वाटण लावणार त्याच्यासोबत पण करू शकतो. पण मी ते करत नाही, कारण की मला मॅरिनेट करायला टाइम नव्हता एवढा. मला वाटलं तेवढ्या मध्येच मी मॅरिनेट करू. तुम्ही जर मिक्सरमधून काढलं तरी चालेल, असं बनवलं तरी चालेल. हे जे आपण मॅरिनेशन केलेलं ते अर्धा तास झालाय झाला, आणि अर्धा तास मी टोटल अर्धा तास ठेवलाय त्याला मॅरिनेशन करायला. जास्त वेळ ठेवलं तर अजून सुद्धा छान लागतं ते. त्याच्यामध्ये मी टाकते तडका कढीपत्त्याचा. चिकनला पाणी सुटतं त्याच्यातच बॉईल करून घ्यायचं. नॉर्मल चिकन सुद्धा बॉईल करते ना तेव्हा सुद्धा त्या चिकनचं जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच करते मी. बाजूने ऍड नाही करत, कारण की वॉईस लागतं बाजूने ऍड केलं. इथे रेडी आहे ग्रीन चिकन आणि भाकऱ्या मस्त कैरी, ह्याच्यात भात है ना. मला वाटतं तारीफ करायची गरज नाही, जेवण तर खूप छान झालेलं असेल. याच प्रकारे इथे आपण ब्लॉग जो आहे तो एंड करूया. रोहितचे मार्क्स समजले असतील, वरून ग्रीन चिकनची रेसिपी तुम्हाला समजली असेल आणि आय होप की तुम्हाला आवडली असेल. सो तुम्ही घरी सुद्धा नक्की ट्राय करा. आणि माझ्या बायकोनी जशी रेसिपी केली आहे तशी तुमच्या नवऱ्याला सुद्धा तुम्ही बनवून द्या. आणि हा ब्लॉग जो आहे आपण आता इथेच एंड करतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलना. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.